ती मातेने कुठून पाहिल्यावर आलं होतं की नर्मदे आईची परिक्रमा होते असे. हो आणि ती माता तशी एकटीच होती. तिने तिचे अनुभव सांगितले तर डोकं काम नाही करायचे माझं. हो 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 म्हणे इकडची सेवा पाहून आणि म्हणजे अजून पण माणूस इकडं जिवंत आहे म्हणे. हो आमच्या शहरात पुणे ते- शहरातली हा. होती ते. आमच्या शहरात ते नाही म्हणे. अजून माणुसकी म्हणे इकडे जिवंत आहे. जिवंत आहे, खरंच आहे. असे लोक आहेत म्हणे की आता तर ठीक आहे माझ्याकडे आहे म्हणून मी लोकांची सेवा करतोय. करते. पण ज्याच्याकडे काही नाही आहे ते सुद्धा सेवा करते. ते सेवा करतात, त्याला महत्व आहे. हो म्हणजे ही आई त्यांना किकडं देते हे विचार करण्यास सांगते. हो आणि भक्ती अशी एक असं एक हे उपकरण आहे. हा, ज्याच्यात जो डुबला ना त्याची नैयात हा तो पार होतो. नैया म्हणजे जो डुबला तो पार होतो. पार जो होतो. डुबा वो पार होगा. पार हो गया. जो डुबा नाही वो पार होता वो नाही. नाही होता भक्तीमध्ये जो भक्ती रसात जो डुबला तर तो पार होऊन जातो. ती आई अक्षरशः रडायची म्हणे काय इकडचे अनुभव सांगावं दादा म्हणे तुम्हाला. मी येते म्हणे पाहून राहिले असं म्हणजे इकडचं काहीच सांगू शकत नाही, वर्णन करू शकत नाही. आणि आम्हालाही पण आता आम्हाला 12 दिवस झाले, हाजी असे अनुभव आले ना, हाजी. खूप खरोखर आमच्या डोळ्यांना पाणी आलं. तेव्हा सुद्धा आत्ताही येतं. एखादा अनुभव सांगा ना दादा यांना. खूप अशी अडचण होती, माझ्या बायकोला चालता येत नव्हतं, पाय उचलत नव्हता. हाजी मोटरसायकलवाला आला, हाजी त्यांनी सोडलं, गाडी गेली समोरून, फिरून आली, हाजी. लगेच गाडी भेटली आम्हाला, इथं आणून सोडलं. एक दुसरा माणूस आला, त्यांनी डायरेक्ट आश्रमाच्या दारातच आणून उभं केलं. खूप 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 चांगली माणुसकी आणि खूप नर्मदा मैया का महिमा अगाध है, हमने कभी सुना नहीं था, अब देख लिया. नाही हे तर आहे आईचे महिमा. मी सांगतो ना अजून कोणी त्याचे पूर्ण करू शकत नाही. मार्कंड ऋषीने पुरे करू शकले होते हो पहिल्या बरोबर आहे. परिक्रमेत. हो त्यांनी जेव्हा पहिली परिक्रमा केली मला एवढं काही माहिती नाही डीप मध्ये आणि मी काय एवढं बोलू शकत नाही. फक्त मी तुमच्या माझ्या सारख्याकडनं जे ऐकतो ते बोलतोय. मार्कंड ऋषीने जेव्हा पहिली परिक्रमा केली तर त्यांना एवढंही वाटलं की परिक्रमा केल्यानंतर असं झालं की मी परिक्रमा केली. तेव्हा मार्कंड ऋषीची म्हणतात की त्यांची परिक्रमा फेल झाली. हा, मी केली म्हटलं ना ती फेलच होणार फेल आहे. झाली या इथून फेल झाली. मग हो. त्याच्यानंतर परत मार्कंड ऋषींनी परत मग दुसरी परिक्रमा केली. मग त्याला कितीतरी वर्ष लागून गेले कारण त्यांनी कोणताही नाला सोडला नाही. हो कोणत्या नालाला सोडलं नाही. मग त्यांना असं वाटलं की मी जरी आज ही परिक्रमा मी केली नाही आणि लोकांना याचं मग लोक घेतील काय माझ्याकडनं. म्हणजे लोकांसाठी म्हणजे हितासाठी त्यांनी ती परिक्रमा केली. हो, महिमा दाखवून देण्यासाठी. हा, दाखवून देण्यासाठी ह्या नर्मदा मैयेच्या महिमा दाखवून देण्यासाठी परत त्यांनी परिक्रमा केली. मग ती परिक्रमा त्यांची पूर्ण झाली. हो, असं येते असं. आणि हात जोडून शरण आलं ना, मैया परिक्रमा पूर्ण कर, तूच करती करविती, बस ओ बाबा होणार काय पूर्ण. सांगावं तुम्हाला. हात जोडून तर जाऊ द्या, परिक्रमाला निघताना लोक 1 रुपया सुद्धा घेऊन येत नाही. असे परिक्रमाला आले. हो. मला बोलतात ते मैं निकला बोले ऐसा ये इतने कपडे पे निकल आया. एवढ्याच कपडा निघून आलो म्हणे. हो रस्त्यात मला हे कपडे दिले, दुसरे एक जोड कपडा दिला, कोणी लुंगी दिली, कोणी कमंडल दिलं, कोणी थाळी दिली, हे बॅग दिलं म्हणे. हो देतात. हा, आणि काय नाही देतं म्हणे. खरंय. आता परवा यूपीचा एक होता, कालच यूपीचा होता. काल त्याने सांगितलं की मैंने बोले बहुत सारे बोले घुमाऊं, बोले मैं बहुत सारे तीर्थ क्षेत्र घुमाऊं, बोले काशी गया, बनारस गया, बहुत सारे गया, हर जगह घुमा बोले. पर जो सुख शांति यहाँ मिलती है, जो अनुभव यहाँ मिलता और कहीं नहीं मिलता. कहीं नहीं, बिल्कुल सही है. केदारनाथ गया, बद्रीनाथ गया, वहाँ भी कुछ नहीं मिला. बोले मैं खाली आता हूँ. और मैं अभी बोले 8-10 दिन में यहाँ हो रहा, मेरे को मैया इतना भर भर के दे रही है, क्या बताओ बोले मैं आपको. यूपी का होता तो क्या बताओ बोले मैं आपको, मैया इतना भर भर के अनुभव देती. बोले अनुभव तो जाने दो, बोले यहाँ खाने से लगा के तो पीने से लगा के तो हर चीज पूरी करती है. हर चीज. और इतने जो बाहर जाते हैं बोले वहाँ तो पैसा ही पैसा लगता है, यहाँ तो कुछ लगता ही नहीं है और मैया देती ही देती है. बोले असे अनुभव आहेत लोकांचे. इच्छा करा, 2 दिवसात मिळणार म्हणजे मिळणार. नाही हो, 2 दिवस तर करी नाही, इच्छा उत्पन्न झाली लगेच होतात. लगेच पण होतं. लगेच खरंय. होतात असं. खरंय आता ते. काही लोक असे असतात की मला हेच खायचे. आता परवा 2 लोक होते, मी सांगितलं तळोद्याचे. हा त्याच्यापैकी एकाने सांगितलं की मला आज मीठा खाने की इच्छा आ रही है. हा मीठा खाने की इच्छा आ रही.
आले ते इकडं नर्मदे हर नर्मदे बोलले, त्यांना आले. मग त्यांना थोड्या टायमाला त्यांनी पूजा अर्चा केली. मग जेवणाला बसले तर ते बोलले, अरे आज काय अनुभव आहेत म्हणे. मी आता इच्छाच केली म्हणे की मला हे खायचे. त्या दिवशी काय मकर संक्रांत दिवशी, मकर संक्रांत दिवशी त्यांना ते खायला भेटलं. डायरेक्ट गोड धोड सगळं जे लागतं घरातलं ते खायला भेटलं. असे अनेक अनुभव आहेत, अनेक. अनेक अनुभव आहेत तसं. हो, आम्हाला स्वतः आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे काय दादा, हा जो इलाका आहे, हा सुरपाणीचा इलाका आहे, बाबा भोलेचा इलाका आहे, हो, शिवशंकरचा इलाका आहे. आणि हे त्याचं अस्तित्व प्रत्येक या कणाकणात सुरपाणीच्या ह्याच्यात आहे, कणाकणात आहे. कणाकणात आहे. कारण असं म्हणतात की नर्मदा मैया ही त्याची लाडकीच पुत्री आहे. हो, आणि तिच्यामुळे तो स्वतः तिच्या जवळ असतो. हां, आणि तिच्या जवळ असताना मग राहून गेली आई माता पार्वती म्हणे, तो आप बोले अन्नपूर्णा के रूप में बोले हर आश्रमामध्ये विराजत असते. हो. म्हणजे जे काही बनतं त्याच्यावरती ती कृपा ठेवून असते. कृपादृष्टी असते. आणि म्हणून सांगतात की प्रत्येक नर्मदा के हर कंकर में शंकर बसता है. शंकर बसता है. कंकर में शंकर बसता है असे. हो. आणि इसमें ऐसा है वो गंगा मैया में नहाने से पवित्र होता है, हाँ जी. यमुना का आचमन लेने से पवित्र होता है, और मैया का सिर्फ दर्शन लेने से पवित्र होता है. ये बात सही है. यहाँ तक क्या कथा में आता है, लोग ऐसा बोलते हैं, वो कंद पुराण में भी आया है कि जब वो इसका अंधक का वध किया बाबा शिवजी ने, अंधकचं त्याला जेव्हा मारलं आणि त्याच्यानंतर त्या भगवान शंकराने त्रिशूलाने त्याला वार केल्यानंतर त्या त्रिशूलाला रक्ताचे डाग लागले. हो, ते धुण्यासाठी त्याने प्रत्येक नद्यांच्या परिक्रमा केल्या. त्यांना ते धुतलं गेलं नाही, धुतले गेले नाहीत. बरोबर. सर्व नद्यांचा. हो, लास्टमध्ये ते इथे येऊन आपल्या सुलपाणी झाडीला येऊन तिथं त्यांनी ते त्रिशूल धुतला, म्हणून या गावाचं नाव सुलपाणी पडलेलं आहे. आणि ते मंदिर अजून आत आहे, पाण्याच्या आत आहे. हो, हो, म्हणजे मानिबेली लागतं त्या गावाला, ते मंदिर खाली पाण्यात आहे. हो, आम्ही ऐकले, कालच आहे. ते तिथं मंदिर अजून पण आहे. ते 2005ला त्याचा कळस दिसला होता, ते आता काही दिसत नाही. हो, त्याच्यानंतर याची उंची वाढवली, डॅमची उंची उंची वाढल्यानंतर वाढवली. ते दिसत नाही. पण आहे, शिवजीचं अस्तित्व या इकडे आहे. हो, कारण ही त्याची नगरी आहे. हो, आता तो एवढा मोठा फिरणारा माणूस बोले, मैं उधर ही रहता यूपी में, उधर कुछ नहीं मिला बोले, ना वृंदावन में मिला ना यहाँ मिला, सब बोले लूटने का काम है, यहाँ सब बांटने वाले फक्त पैसा वाला है बोले, पैसा चाहिए. ये नर्मदा में सब बांटने वाले हैं. वाटणे वाले. और यहाँ सब बोले सब देने वाले. बोले ये कैसा है, मन के ये ऐसा ही है. ये तो ऐसा है फिर. चलो बाबा जी, आप आए, आपने जो मुलाकात दी ले, सभी का धन्यवाद. नर्मदे हर. अरे, माई से यही भी अरदास करूंगा कि जो आपकी अच्छी इच्छा है वो सबकी पूरे, और आपकी जो परिक्रमा है वो मंगलमय सुखमय हो. नर्मदे हर.